हॅलो, वेलकम बॅक टू सिम्बा अँड मम्माज ट्रेजर. आज डे 8 मध्ये पनीर मसाला, भात, चपाती आणि सोबत थोडं सॅलड होतं आम्हाला. तर त्यासाठी आधी मी मसाला तयार केला. त्यामध्ये पॅनमध्ये तेलात स्लाइस कांदा, मीठ, काजूचे तुकडे, अद्रक लसूणची पेस्ट आणि स्लाइस केलेला टोमॅटो ॲड करून छान फ्राय केला ब्राऊन होईपर्यंत आणि थंड झाल्यावर त्याचं वाटण केलं. त्यानंतर त्याच पॅनमध्ये तुपामध्ये फोडणी दिली. त्यात लाल तिखट, हळद आणि धने पावडर ॲड केलं. त्यानंतर तयार केलेलं वाटण ॲड केलं आणि मसाला चांगला शिजू दिला. खाली लागत होतं तर थोडंसं पाणी ॲड केलं आणि तेल सुटेपर्यंत छान शिजू दिलं. त्यानंतर त्याला 10 मिनिट उकळायला ठेवलं. त्यामध्ये गरम पाणी टाकलं, त्याला 10 मिनिट लागले. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केले पनीर आणि घट्टपणा ऑलरेडी घट्टपणा होताच, पण मी अजून थोडंसं ग्रेटेड पनीर पण टाकलं आणि दिसायला चांगलं दिसावं म्हणून क्यूब्स पण ॲड केले. आणि त्याला जास्त शिजवायचं नाही कारण प्रोटीन आहे. पनीर च्युई बनतं आणि मग लहान मुलांना चावायला नाही जमणार. म्हणून ते 2 मिनिटच शिजू दिलं आणि नाहीतर तुम्ही गॅस बंद करून झाकण ठेवलं तरी चालेल. त्यामध्ये पनीर बटर मसाला, कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली आणि सिंबासाठी प्लेट तयार केली. ज्यामध्ये थोडं सॅलड, चपाती आणि भात होतं. खूप छान टेस्टी झालं होतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आवडलं तर लाईक करा आणि डू नॉट फॉरगेट टू चेक डिस्क्रिप्शन फॉर डिटेल्स इन इंग्लिश. थँक यू.